नमस्कार, सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे. संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हानू काठी. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की याचा अर्थ नेमका काय होतो. मागील काही वर्षांपासून एक प्रश्न उपस्थित होतो. तो कुठला तर वारकरी शिक्षण संस्था असतील, कीर्तनकार असतील, या अनुषंगाने अत्यंत वाईट साईट चर्चा आपण मागील काही वर्षांपासून आपण ऐकत आलो आहोत. असाच एक प्रकार घडलेला आहे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये, आणि तो नेमका काय आहे थोडक्यात सांगतो. नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यामधील हा प्रकार आहे. ह्या परिसरातील एक मुलगी त्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अपहरण करून नेण्यात आली, आणि पुढं नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी पीडित कुटुंबातील मुलीचे वडीलच आपल्यासोबत आहेत. खरं कुठंतरी हा प्रकार समोर आला पाहिजे. नेमकं काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये आणि कशा पद्धतीनं चाललं आहे, न्यायासाठी कशी भीक मागावी लागते, तर ते हे सगळं समोर आलं पाहिजे महाराष्ट्राच्या. तुमचं सत्ताकारांमध्ये स्वागत आहे. काका, काय नेमका हा प्रकार घडलेला होता आणि सुरुवात सांगा की कधी झालं होतं हे सगळं. हा प्रकार 2 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता झाला. आम्ही घरी नसताना माझी मुलगी एकटी घरात असताना आरोपीची आई जनाबाई प्रल्हाद आंधळे ही आमच्या घरी आली आणि माझ्या मुलीच बोलली, दीदी तुला आपल्या शेतात जायचं तुझ्या आईकडं. तर माझी मुलगी आमचे रोजचे घरचे संबंध असल्यामुळं त्यांच्यासोबत गेली. परंतु थोडं म्हणजे वस्ती संपल्याच्या नंतर तिथं काळ्या कलरची एक गाडी उभा होती, 4 व्हीलर गाडी. त्यामध्ये आरोपी अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे, एक अनोळखी इसम आणि जनाबाई आणि तिचा मुलगा प्रवीण आंधळे आहे, यांनी माझ्या मुलीस जबरदस्तीने गाडीत बसवायचा प्रयत्न केला. मुलगी आरडाओरड करत असताना त्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी आणि ॲसिड टाकून तुला पेटून देऊ अशी धमकी देत मुलीला गाडीमध्ये कोंबलं. आणि त्यानंतर ती गाडी आळंदी येथील संत भगवान बाबा मुलींची वसतिगृहामध्ये घेऊन गेले. तिथं माझ्या मुलीवरती त्यांनी, तू माझ्या मुलाशी लग्न कर, नाही तर तुला आम्ही इथं मारून टाकू, ह्या धमकी देऊन तर मुलीवरती अत्याचार केला. हे तुम्हाला कसं कळालं? यावेळेस आम्हाला गावातून सकाळी बातमी समजली की तुमची मुलगी अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे यांनी पळून नेऊन, आम्ही रात्रभर तिचा तपास घेतला. परंतु सकाळी समजलं की अण्णासाहेब यांनी तुमची मुलगी आळंदी येथे घेऊन गेलेली आहेत. त्यावेळेस आम्ही नातेवाईकांना फोन करून तिथं पाठवलं आणि आम्ही इथून गेलो. त्यावेळेस पोलीस स्टेशनला मुलींनी तिथं 112 म्हणजे आपत्कालीन नंबरवरती कॉल करून पोलीस आलेले होते. हो, पोलीस आलेले होते. मुलीला आणि आरोपीला पोलीस स्टेशनला घेऊन आले. त्यावेळेस ते वारकरी शिक्षण संस्थेचा तो अभिमन्यू आंधळे हे सर्व पोलीस स्टेशनमध्येच होते. आता त्या ठिकाणी तुम्ही पोहोचल्याच्या नंतर काय नेमकी कारवाई सुरू होती आणि तुमच्या ताब्यात मुलीला कधी देण्यात आलं? त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस गेलो त्याच्यानंतर आम्हाला साधारणतः 2च्या आसपास मुलगी ताब्यात दिली. सर्व तिथले प्रोसेस केल्याच्यानंतर आमच्या मुलगी ताब्यात दिली. लिहून घेतलं तुम्ही? हो, आणि आमच्याकडून लिहून घेतलं आणि मुली आरोपीकडून काही एक शब्द न लिहिता त्याला सोडून देण्यात आलं. तिथं पण त्या ठिकाणी काही माणसं आली होते, म्हणजे जे आंधळे नाव घेताय तुम्ही, त्यांची शिक्षण ती वारकरी शिक्षण संस्थाच आहे ना? हो. कोण चालवतं ती वारकरी शिक्षण संस्था? सुनीता अभिमन्यू आंधळे आणि अभिमन्यू भगवान आंधळे हे चालवतात. हो. पण पोलीस स्टेशनला कोण होतं याच्यापैकी? अभिमन्यू आंधळे होता, सुनीता आंधळे नव्हते. अच्छा. आणि त्या ठिकाणाहून तुम्ही आल्याच्या नंतर पुढं काय, म्हणजे कारण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार तर तुम्ही नंतर नोंदवलेली आहे, तर हे उशीर कसा झाला वगैरे असा जो प्रश्न उपस्थित होतो, कसं काय झाला होता? आम्ही आमच्या मुलीच्या इज्जतीसाठी आणि तिच्या पुढील भवितव्यासाठी आम्ही म्हणजे घाबरून आम्ही आरोपी गुंड प्रवृत्तीचे आपल्या उद्या भवितव्यात आपल्या मुलीला आणखी काही करू शकतात, आपल्या कुटुंबासोबत काही करू शकतात, ह्या धास्तीने आम्ही घाबरून म्हणजे हे नाही केलं, कंप्लेंट नाही केली. परंतु आरोपीचे अत्याचारी थांबतच नव्हते. त्यानंतर आम्ही मुलीचं लग्न लावण्याचे देशाने सुईरीक बघत असताना
सोयरीक जमली, परंतु आरोपीने तिथं व्हॉट्सअपच्या माध्यमातून फोटो आणि तिथल्या ज्यांच्याशी आम्ही सोयरी केली तिथं यांनी फोन करून त्यांना तुम्ही या मुलीशी लग्न करू नका, ती मुलगी जरी तुम्ही लग्न केलं तरी मी ती मुलगी तिथं राहू देणार नाही आणि मी तुमच्यासुद्धा कुटुंबातला काहीतरी म्हणजे त्या मुलाला मारून टाकू अशी धमकी दिली त्यांना पण. आणि त्यांनी मग आम्हाला आमचं सोयीर पण होणार नाही असं सांगितल्यानंतर मग आम्ही घाबरून शेवटचा पर्याय म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला तुम्ही कधी गेला होता? 7 तारखेला तारखेचं काहीतरी सांगताय तुम्ही FIR मध्ये त्या सगळ्या तशा नोंदी आहेत. तर पोलीस स्टेशनमध्ये देखील तुम्ही गेल्याच्या नंतर पोलीस स्टेशनमध्येही तुम्हाला वाईट अनुभव आला. नेमका काय होता तो? किती दिवस लागले या प्रोसेसला आणि किती वेळ लागला, म्हणजे कसा वेळ घेतला गेला आणि त्याच्या पुढची प्रोसेस कशी झालेली होती? आम्ही गेल्यानंतर आम्हाला त्या दिवशी सकाळी गेल्याच्या नंतर संध्याकाळी 10:30 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्येच थांबवून घेतलं. तिथली प्रोसिजर ही एकदम म्हणजे हे होती, संत गतीनं चाललेलं होतं. आणि फक्त आमची FIR नोंदायला 4 दिवस गेले, 5 दिवस गेले, 5 दिवस फक्त म्हणजे FIR नोंदायला 5 दिवस घातले. नाही, असं का झालं? असं का? म्हणजे त्यांचं काय संबंध होती ते माहीत नाही, परंतु इथं काहीतरी म्हणजे आम्हाला याचा संशय आहे आणि याची सखोल चौकशी होऊन आम्हाला न्याय भेटावा एवढीच आमची अपेक्षा. नाही, तुम्हाला जो काय संशय वाटतोय ना की याच्यात इतकी दिरंगाई का झाली एवढी दिरंगाई? आता पोलीस प्रशासनात आमच्याकडे टाईम नाही आहे, आमचं प्रिंटर खराब आहे, तुमचं आम्हाला संध्याकाळी 9च्या आसपास मेडिकलला पाठवलं. मेडिकलला पाठवल्यानंतर तिथं ते कर्मचारी नव्हते सरकारी हॉस्पिटलमध्ये. बोलले सकाळी या. सकाळी ज्यावेळेस गेलो तर ते मेडिकल केल्याच्यानंतर म्हणे कोर्टात जावं लागेल आपल्याला, तुमचं ते 164 जबाब घ्यायचा. तर पोलीस संध्याकाळी 4:30च्या आसपास आम्हाला कोर्टामध्ये नेलं. पण त्यावेळेस तिथं पण म्हणजे टाईम लागला आणि आमचा त्या दिवशी जबाब घेतला नाही. ते जबाबाच्या नंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला म्हणजे दुसऱ्या दिवशी बोलून आमचा जबाब घेतला पोलीस स्टेशन कोर्टामध्ये. हां, पण आता गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर जी प्रोसेस असते आरोपींना पकडण्याची वगैरे, तर त्या संदर्भात तुम्ही काही पाठपुरावा वगैरे केला होता का? हो, आम्ही त्यांना माननीय लाने साहेबांशी आम्ही फोनवर कॉन्टॅक्ट केला. तर त्यांनी आम्हाला सांगितलं का आरोपी भेटत नाही, आम्ही आमच्या पद्धतीनं हे करतो, तपास करतो, परंतु आमच्या समोर आरोपी फिरतात. आजही गुन्हा दाखल होऊन 10 दिवस 8 ते 9 दिवस झाले तर आरोपी घरी इथं फिरत आहेत, तरी त्यांना अटक केली जात नाही आणि आरोपी आमच्या समोर फिरतात. मग आम्ही न्याय मागायचा कोणाचं? हे लहाने म्हणून जे आहेत तिथले अधिकारी, हे काय म्हणून आहेत पोलीस स्टेशनला? उपनिरीक्षक म्हणून, PSI उपनिरीक्षक म्हणून, पोलीस उपनिरीक्षक म्हणून आहेत. कुठंतरी हेच दुर्लक्ष करतायत. हो, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. आणि त्यांनीच आम्हाला धमकी दिली की आम्ही तुम्हाला खोट्या गुन्ह्यामध्ये तुम्ही जर जास्त हे केलं तर माझ्याकडे ती ऑडिओ क्लिप आहे, तुम्ही जर हे केलं, आमच्याशी जर पंगा घेतला तर आम्ही तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकू अशी धमकी दिली. कोणी दिली? ती लाने साहेबांनी. ती माझ्याकडे ऑडिओ क्लिप आहे. स्वतः पोलीस अधिकाऱ्याने तशी धमकी दिली? हो, ती माझ्याकडे ऑडिओ क्लिप आहे. मी पाहिजे ती कोर्टात दाखवू शकतो. आता हे सगळ्या गोष्टी अशा घडत आहेत. हे सगळं झाल्याच्या नंतर आता तुम्ही काय पुढची स्टेप कशी असणार आहे तुमची? म्हणजे दाद मागण्यासाठी तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे. तुमची आता माफक अपेक्षा एकच आहे की तुम्हाला आता न्याय मिळाला पाहिजे. तर ह्या न्याय मिळवण्यासाठी तुम्ही आता पुढची स्टेप तुमची काय असणार आहे? आम्ही आता नगरला जाऊन SP साहेबांना एक निवेदन देणार, गृहमंत्री आणि महिला आयोगाकडे एक तक्रार देणार. एवढीच आमची म्हणजे आम्हाला न्याय भेटावा एवढीच आमची अपेक्षा, बस बाकी काय. नक्कीच आपण बघितलं की म्हणजे गोष्ट कशी घडती, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ही घटना घडती आहे. त्यानंतर काही दिवस थांबल्या जातं इज्जतीसाठी. इज्जत अत्यंत महत्त्वाची असते, त्यामुळं हे थांबतात आणि लग्न लावून देण्यासाठी सोयीर पण जुळतं. आणि सोयीर पण जुळल्याच्या नंतर देखील तो मुलगा जो आरोपी आहे तो त्या ठिकाणी मुलीसोबत काढलेले फोटो त्यांना पाठवतो आणि सांगतो की तुम्ही लग्न करू नका, आणि त्यांना देखील धमक्या देतो. त्यामुळं ते लग्न पण मोडतं. त्यानंतर
यांनी शेवटचा पर्याय म्हणून पोलिसामध्ये धाव घेतली, पोलिसात तक्रार दिली, गुन्हे दाखल झालेले आहेत. गुन्हे दाखल होऊन देखील आता 8 का 9 दिवस झालेले आहेत. 9 दिवस झालेले आहेत. गुन्हेगार यांचं म्हणणं आहे, कारण यांना हे सगळं दिसतायत, ते सगळे फिरतायत वगैरे, तरीही अटक केली जात नाही आहे. आणि याचा पाठपुरावा करण्यासाठी जेव्हा हे पोलीस स्टेशनला जातात, शेवगाव पोलीस स्टेशनला, तेव्हा त्या ठिकाणी असलेले लहाने नावाचे जे पोलीस उपनिरीक्षक आहेत ते सांगतात की तुमचे कागद घेऊन जा आणि तुम्ही तपास करा. म्हणजे आम्हाला भेटत नाही, आम्ही काय परमेश्वर आहेत का आणि आरोपी आम्हाला सापडत नाहीत, अशा पद्धतीची जर भाषा होत असेल अशा घटनेमध्ये, आणि घटना कुठं घडती, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये, तर मुलीचे वडील किंवा नातेवाईक त्या ठिकाणी जाऊन येत असताना अशा पद्धतीचं, खरं तर ते फार वेगळ्या वातावरणातून आता जात आहेत, त्यांची बोलायची देखील इच्छा होत नाहीत. ते त्यांनी खाजगीत बोलताना देखील सांगितलं त्यांचे जेवणं वगैरे पण बंद झालेले आहेत घरातल्या व्यक्तींचे वगैरे. असं असताना देखील कुठंतरी पोलीस अधिकारीच उद्धटपणाने बोलत आहेत. त्याच्यामुळे न्याय कुठं मागायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. आता ते वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी जे सांगितलेली स्टेप, गृहमंत्र्याकडे देखील ते तक्रार करणार आहेत, SP देखील भेटणार आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातल्या या एकंदरीतच प्रश्नावरून असं लक्षात येतं, या परिस्थितीवरून असं लक्षात येतं की मुलीबाळी ह्या सुरक्षित नाही आहेत. आपण अनेक दिवसांपासून बघतोय महाराष्ट्र कसा अशांत झालेला आहे. त्यामुळं ह्या प्रकरणाकडे जे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. आणि किमान आता हा जो अनुभव त्यांना पोलीस स्टेशनला आलेला आहे तो कदाचित आता पुढे येऊ नये अशी देखील त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळं गृहमंत्र्यांनी या प्रकरणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ते आता कसं लक्ष देतात आणि याला ह्या वारकरी शिक्षण संस्थेतले जे कोण आहेत आंधळे आणि त्यांचे नातेवाईक, ते देखील या पद्धतीनं कसे काय हे करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. आणि गृहविभाग कुणाला न जमता या मुलीला न्याय देईल का हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. आपण इथंच थांबतोय आता, खरं तर नाही का गावात ते म्हणतात की बोलता पण येणार नाही. त्याच्यामुळं आम्ही त्या शिवारामध्ये एका शेतावर बोलण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. अंधार देखील पडलेला आहे, बऱ्यापैकी त्यांनी प्रश्नांना देखील उत्तर दिलेले आहेत. त्याच्यामुळं आता या मुलीला न्याय मिळेल का हाच प्रश्न आहे. आणि तो न्याय लवकरात लवकर मिळावा अशी अपेक्षा आहे. त्याच्यामुळं आता कशा पद्धतीनं कारवाई होती हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.